आनंद भाऊजी हे काय बोलताय तुम्ही? मुंबईला काय गेला? माझी गंमत करू नका आता, पटकन त्याला बोलवा ना प्लीज. नाही नाही, मी अजिबात मस्करी करत नाही वहिनी. बघा आता डॅडी पण नाही आहेत ना, म्हणून सौमित्राला फोन आला आणि त्याला एसबी कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचा फोन आला होता, म्हणून तो गेलाय मीटिंगसाठी. एक मिनिट, अशी कुठली अर्जंट मीटिंग असती तर तो व्हिडिओ कॉन्फरन्सने घेऊ शकला असता. त्याला जायची काहीच गरज नव्हती. हो बरोबर आहे. तो व्हिडिओ कॉन्फरन्सवर मीटिंग करूच शकतो. बरोबर आहे, मी पण त्याला हेच सांगितलं. असं का नाही करतोस तू? व्हिडिओ कॉन्फरन्सवर मीटिंग कर ना, इथे पूजा महत्वाची आहे. पण त्याला ना सही डॉक्युमेंट्सवर इम्पॉर्टंट सही करायची होती, म्हणून त्याला तिथे जावं लागलं. बरोबर. आनंद भाऊजी हे तुम्ही खरं सांगताय ना? त्यांनी सांगून जायला पाहिजे होतं ना मला. मग मी आताच त्यांना कॉल करते, बोर्ड ऑफ डिरेक्टरशी बोलून घेते आणि सांगते सौमित्राला लगेच पाठवा. पाया नको, तू अजिबात कॉल वगैरे लावू नकोस. का? सौमित्राने तुझ्यासाठी पण एक निरोप दिलाय की काय? प्लीज तू आता त्याला डिस्टर्ब करू नकोस. तू म्हणजे फॉलोअप तर अजिबात करू नकोस. तो सगळं काम तिकडचं संपून तो इथे येणार आहे स्वतः. बरोबर आहे. बरोबर. काय चाललंय हे सगळं? अचानक असं घडू शकतं का? काय आता सौमित्र इतक्या मोठ्या कंपनीचा ओनर आहे ना की ते अशी कामं येतात त्याला अचानक. काय करू शकतो आपण? नाही म्हणजे नक्की टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये ना? नाही नाही, अजिबात नाही. म्हणजे जे आहे ते सांगितलं मी, तेच आहे. पण आता पूजेला कोण बसणार? मी म्हणजे वहिनी तुमची हरकत नसेल तर, कारण तुम्ही आणि सौमित्र बसणार होता म्हणून मीच बसतो. मी बसणार ना आता पूजेला. तुम्हाला काय एवढं? तुम्ही सांगा. हा बघितलंस ना तू? हे असं आहे तुझ्या डॅडींचं. एक गोष्ट लक्षात राहत नाही या माणसाच्या. नाही, माझ्याबद्दल तर काही लक्षात राहत नाहीच, पण आता तुझ्याबद्दलही गोष्टी लक्षात ठेवत नाही. एक सिरप आणायला सांगितलं होतं या माणसाला तुझ्यासाठी. तर विसरला हा माणूस. आतापर्यंत ना खूप चान्सेस दिले या माणसाला, पण नाही, सुधारतच नाही हा माणूस. मी त्यांना लक्षात यावं म्हणून मी त्यांच्या समोर जाऊन उभी राहिले, तरी या माणसाच्या काही लक्षात येईना. ते आता ना ही पूजा होऊ दे, मी मॅमला जाऊन सगळं सांगतेच, कंप्लेंटच करते ह्यांची. का वागतात आनंद सर? एक चान्स देते. नाही, मी आता एक लास्ट चान्स देते. परत त्यांच्या समोर जाऊन उभीच राहते. बघू आता तरी या माणसाच्या काही लक्षात येतंय का? कसं करायचं यार? सुरू करूया. एक मिनिट, मला ना काहीतरी आठवलं. आनंद भाऊजी आता काय आठवलंय तुम्हाला? हा ते मध्येच नाही वहिनी, म्हणजे एक अर्जंट छोटंसं काम आलंय मला आता. अहो आनंद भाऊजी तुम्ही पूजेला बसलात ना, असं पूजेला बसल्यानंतर उठायचं नसतं. बसा. हा नाही, मी नंतर नाही उठणार, मी आधीच उठतो. एक अर्जंट कॉल आहे, तेवढं संपवतो आणि परत येतो. हो हे काय चाललंय? हे पहा आनंद भाऊजी, आता हे शेवटचं, यानंतर मी तुम्हाला उठू देणार नाही. नाही नाही नाही, अजिबात नाही, अजिबात. तुम्ही बघा फक्त. असा उठून गेलो, असा पटकन आलो, असे डोळे बंद करून असे उघडले, तोपर्यंत मी इथे असणार. बघा. हा आनंद भाऊजी मी आलो. काय झालं? काय झालं आनंद भाऊजी? बोला ना. मी आता पूजेला बसणार आहे म्हणून मी आताच तुला कॉल केलाय. पण तुला काय बोलायचं ते लक्षात आहे का? अरे हो, म्हणून तर कॉल केलाय ना. हा बरं, बोल, पटकन बोल. तू गेल्यानंतर ना राधिका वहिनी सतत मला विचारत होते की कुठे गेलायस म्हणून. मग काय सांगितलंस? मी सांगितलं की महत्वाचे डॉक्युमेंट्स होते, त्याच्यावर साईन करायची होती, म्हणून त्याला अर्जंटली जावं लागलं. हा, हे चांगलं केलंस. म्हणजे तिला पटेल असं कारण सांगितलंस, हे बरं केलंस. आणि बरं झालं तू मलाही कळवलंस. ओके. ए बाबा, एवढ्यात रिलॅक्स होऊ नकोस. मेन जे प्रॉब्लेम आहे ना ते आता आहे, पुढे होणार आहे. म्हणजे आपल्यात जे काही बोलणं झालंय ना ते सगळं जेनीने ऐकलेलं आहे. काय? हो. अरे मग आता काय करायचं ना ते तू बघ. मला पूजेला बसायचंय. मला करायचंय म्हणजे? आनंद, मी इथे बसून काय करणार आहे? असं काय करतोयस? अरे तू कुठूनही काही करू शकतोस. प्लीज हँडल कर.
अरे पण मी इथे बसून कसं हँडल करणार आहे? हे बघ ते सगळं तुलाच हँडल करायचंय, कळलं का? तू तिकडेस. हे बघ काही झालं तरी राधाला काहीही कळता कामा नाही. अरे हो, ते मलाही माहितीये, म्हणून मी श्रेयसला हाताशी धरलाय. मी त्याला सांगितलंय की काही झालं तर जेनी आणि राधिका वहिनीची भेट होऊ द्यायची नाही. अरे तू वेडा आहेस का आनंद? अजून गोंधळ काय वाढवतोयस तू? श्रेयसला कसं सगळं हँडल करता येईल यार? त्याला काय, हे बघ एक तर त्याचं सगळं लक्ष ना, अरे यार तो अजून गडबड करणार यार सगळी. मग एक काम कर, तिकडनं आता तू त्याला हँडल कर, कळलं का तुला आता? अरे बरं चल, मी बोलतो त्याच्याशी. चल आनंद भाऊजी, आलो आलो आलो. ऐकलंस ना? माझ्या नावाच्या आरडाओरडा सुरू झालेत. मी ठेवतो फोन, मला पूजेला बसायचं. चल बाय. हा बाय बाय बाय. माया, येस बोल ना. म्हणजे यु नो, काय रे, काय आहे बोल. पूजा. हो, छान सुरू आहे ना. एक्झॅक्टली. आणि ही पूजा जितकी छान सुरू आहे ना, तितकीच छान तू दिसतेस. इज इट? थँक्यू सो मच. तू इतकी छान दिसतेस ना की माझ्या छातीत व्हायब्रेट होते. व्हायब्रेशन येत आहेत छातीत. ओके, वेट लेट मी करेक्ट यू. तुझ्या छातीमध्ये व्हायब्रेशन सुरू नाहीये, इट्स युअर फोन. तुझा फोन व्हायब्रेट होतोय. इट्स देअर. ओ राईट. येस. मग घे ना फोन, घे. हो. येस. कोण आहे? ये वैतागतोस काय तू? मी सौमित्र बोलतोय. आय एम सो सॉरी. अरे हे बघ, मी कामाच्या गडबडीत होतो आणि तेवढ्यात तुझा फोन आला, म्हणून असं चिडलेला टोन लागला. सॉरी. बोल ना, बोल. नाही, मी हे कन्फर्म करायला फोन केलाय की आनंदने तुला जे काम सांगितलंय ते लक्षात आहे ना? हो हो, व्यवस्थित लक्षात आहे. काय टेन्शन नको घेऊस तू. हे बघ श्रेयस, काही झालं तरी राधा आणि जेनी एकमेकींसमोर येणार नाहीत. काय टेन्शन घेऊ नकोस. मी इकडे असताना हॅलो, काय रे, काय झालं? हॅलो श्रेयस, हॅलो. हे बघ, तू असं समज की मी आता त्या दोघींच्या बाबतीत ऑन ड्युटी आहे. ठेवतो फोन. बाय 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 बाय. हा बोला. ए सौमित्र, का करतायस तू? कुठं आहेस बा? हा मी ऑन द वे आहे. मी पोचतोच आहे. बर लवकर पोचशील ना? मला काही कळत नाही बा, का करून का नाही. तू कधी एकदा इथे येत आहे, ती वाट पाहत आहे मी. लवकर येईन बा. पण काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? गुरुला जाग आली आहे. तो का बोलत आहे, का करत आहे, कसं वागत आहे, मला काही कळत नाही. सगळं डोक्यावरून जात आहे. आता तो पतंग उडवत आहे, पहा बरं. बरं आई, हे बघा मी पोचतोच आहे. पण तोपर्यंत असं करा, तुम्ही काहीतरी बोलत बसा त्याच्याशी आणि गुंतवून ठेवा त्याला. हा, त्याला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न तर करतच आहे ना, पण तो ऐकेल तर शपथ ना. गुंतून ठेवलंस ना? का गुंतून ठेवलंयस हे सगळं? ऐक, तू फोनवर काय बोलतेस ते फोन ठेव बरं. ही पतंग पकड आधी. हॅलो आई, काय 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 बोलतोय तो? काय झालं? अरे आता का गोंधळ झाला तुला? मी जर सांगत बसले ना तर अजून जास्त गोंधळ येईल. बरं तू ठेव बरं, मी नंतर बोलते तुझ्यासोबत. हो मी पोचतोच आहे. पण ऐका ना आई, हे बघा, चुकून जर माझा काही फोन लागला नाही किंवा काही झालं ना, तरी राधिकाला फोन करू नका प्लीज. हो चल, ठेवते. ते काय काय तू पतंग नीट पकड बरं आधी. हातात एवढी पतंग दिलीये आणि एका माणसानं कशी पतंग उडवायची सांग बरं. सगळ्या मांजाचा गुंता झालाय बघ. तू ती पतंग आधी नीट धरून उभी राहा बरं. अजिबात हलू नकोस. आई, सगळा गुंता सोडवतो. फिरकी पण मीच सांभाळायची, मांजाचा गुंता पण मीच काढायचा, पतंग पण मीच सांभाळायची. का बडबडून राहिलाय गुरु? का चालला आहे? अगदी राधिका सांग. ती राधिका आणि तुम्ही सारख्याच बोलता का? माय लेकीन सारख्याच वागता. मी पण काही बोलायला लागलो की तू बडबडतोच. तू काहीतरी वेगळीच बडबड कर. तू पतंग नीट पकड बरं आधी. काय तर हा सगळा गुंता आता कोणी सोडवायचा? तू एक काम कर, आता मी हे गुंता सोडवतो, तोपर्यंत कन्नी बांध बरं. हा, कनिका असते यार, तुला काहीच कळत नाही. नागपुरात राहून काय केलं? तू पतंग नीट पकड बरं आधी. कन्नी बांध त्याला. नाही, तुला काहीच येणार नाही. राधिकालाच बोलावं लागेल. काहून बरं? अरे ती काय मस्त कन्नी बांधते माहिती नाही तुला? राधिका पतंगीला अशी कन्नी बांधते ना, अशी मस्त बदवते पतंग, कुणाला वाटत पण नाही. तू नीट पतंग पकड. पकडली आहे ना, किती पकडू? तू फाटेल ना ती. नीट पकड बरं. हे बघा यार, तू नाही, तुझा काही उपयोग नाही. मी आता ना राधिकालाच बोलवतो. अशी मस्त कन्नी बांधेल, अशी मस्त पतंग बदवतो ना, सगळं मैदान साफ करतो. तुला माहिती नाही राधिका काय पतंग बदवते.
आता बघ सगळे आलेत बाहेर आणि मी बसलोय अजून असे हे गुंतेच सोडत. बरं आता तू एक काम कर, अशीच्या अशी पतंग इथे धरून उभी राहा, अजिबात हलायचं नाही हा. मी आलो हा. राधिकाला फोन करतो. ए राधिकाला खाऊन बरं, हे पतंग पकड, मी का करूया आपण. सेल्यूट मारायचं, कळलं? काय मारायचा? आई आई अरे ते काम होतं ना म्हणून आनंद urgent. भाऊजी आता कुठे जाऊ नका. नाही हे बघा बसलो. जेनीचं पूजा सुरू होईल. एकच मिनिट, लगेच. बरंच वहिनी 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 अरे खरं सॉरी वहिनी. काय मध्येच काय येतोय असा? थांब ना जरा, मला नाही सांग. तू थांब, मला त्यांच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. थांब जरा वहिनी. श्रेयस, आता काय आहे? काय आहे? काय आहे? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं वय 78 आहे. मग त्याचं काय माहितीये मला. श्रेयस, मध्येच काहीतरीच काय तुझ बाजूला आम्हाला बोलायचं. थांब ना, मला महत्वाचं बोलायचं. प्लीज थांब, मला कंटिन्यू करू दे. तर त्यांचं वय 78 आहे की नाही, तर मग ते या वयात राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. तर मग पानवलकर काका का नाही होऊ शकत? पळीनी पाणी सोडा. अहो काय चाललंय तुमचं? हा मगापासून बघतोय तुमचं पूजेमध्ये लक्ष नाहीये. सॉरी. अहो हा फक्त तुमचाच नाही, तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे. हा तुम्ही मला नाही म्हणत असताना घेऊन आलात ना, तेव्हाच मला कळलं की तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य नाही. सॉरी गुरुजी, मनापासून सॉरी. हे बघा, पुन्हा अशी चूक झालेली खपवून घेणार नाही, मी सांगून ठेवतो. हो गुरुजी, सॉरी म्हटलं ना. चला आता इथे लक्ष द्या. हो बरोबर आहे, पण त्याचा आता काय संबंध आहे? ए श्रेयस, तू थांब ना, आम्हाला बोलायचंय नाही काय. मला त्यांच्याशी बोलायचं ना, पण थांब ना जरा तू. त्याचं काय आहे तेच मला सांगायचंय. म्हणजे हे काय मध्येच खूळ काढलं डोक्यात तुम्ही, असं मी त्यांना विचारलं. तर ते म्हणाले नाही, मला व्हायचं राष्ट्राध्यक्ष, मी होणार. महत्वाचं नाही, थांब जरा, आम्हाला महत्वाचं आहे. पानवलकर काका राष्ट्राध्यक्ष होणार वगैरे काय काहीतरी. मी बोलते त्यांच्याशी नंतर. नंतर नाही, नंतरला खूप अंतर असतं. नंतर नाही, आत्ता इकडे उभे आहेत, आत्ताच त्यांच्याशी बोलून घेऊयात. पानवलकर काका, पानवलकर काका. आलो. काय झालं, काही बोलायचंय? हा, हे बोलायचंय की तुम्हाला इलेक्शनला उभं राहायचंय. इलेक्शनला उभं राहायचंय. आठवते ना, आठवते की नाही? इलेक्शनला उभं राहायचं असं तुम्ही म्हणाला होता की नाही? हा, तर वहिनींना त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं आता. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. अहो फोन वाजतोय. हो मग घ्या ना. अहो, माझा फोन बंद आहे, तुमचा फोन वाजतोय. हो गुरुजी काय म्हणताय? हे बघा, माझा फोन सायलेंट वर आहे. हे बघा, तो स्पीकर सारखा साऊंड, त्याच्यावर आडवी रेषा, म्हणजे सायलेंट वर आहे की नाही? वाजतोय का? नाहीये ना? मग काय बोलताय तुम्ही? घ्या, तुमचा फोन वाजतोय. घ्या ना. अहो तरी पण फोन वाजतोय. तरी पण वाजतोय म्हणून सांगतोय, घ्या ना. माझा फोन वाजतोय. हा मग घ्या, तुम्ही घ्या. माझा फोन वाजतोय, तो बहुतेक तुमच्याकडे आहे. हे बघा ना, माझा फोन आहे माझ्याकडे. हा माझा फोन आहे बघा, जेनीचं वॉलपेपर पण ठेवलाय. हो नाही, ते बरोबर आहे, पण बहुतेक या खिशात ठेवलाय तुम्ही. या खिशात ना वाजतोय. नाही, या खिशात मी का? अरे हो. हा द्या इकडे. आईंचा फोन येतोय. नका नका नको, मग नका घेऊ आईचा फोन, आपण पूजा संपूया आधी. अहो आनंद भाऊजी, आईंचा फोन आहे, मला उचलू द्या. नाही अहो असं काय करताय? द्या बरं तो. नाही, मला सौमित्र. आनंद भाऊजी, आईंचा फोन आहे, मला घ्यायला हवा. तुम्ही पूजेत लक्ष द्या ना. हो नाही, म्हणजे नाही, तुम्ही थांबा ना. मी घेते, आलेच. गोविंदाय. अरे आईचा फोन कोणी उचलतं का? नाही सांगू शकत तुम्ही. आपण कंटिन्यू करू. हॅलो हॅलो हॅलो. बोला आई. हा राधिका, बोला नाही, काय झालं? काही नाही, बोल बोल बोल. काय म्हणते, बोल. असं कसं तुम्हाला धाप लागली आई? काय झालं सांगा ना. कोण? मी? अगं ते
घाईघाईमध्ये फोन उचलला ना म्हणून तुला असं वाटते. अहो फोन घेतला काय आई? फोन तुम्ही केलाय. हो नाही, काय झालं? काही काम होतं का? एक मिनिट थांब. काय घाईघाईमध्ये फोन केला ना तुला म्हणून तुला असं वाटतंय. हा मग बोला ना आई, महत्वाचं काम आहे का? काय असं महत्वाचं म्हणजे असं का? आई, हॅलो आई. हॅलो. हा अहो बोला ना. काही नाही, बरं म्हटलं मला तू कामात असेल ना म्हणून गप्प. नाही आई, काम वगैरे काही नाही, पूजा सुरू आहे, बाकी काही नाही. आई तुम्हाला जे काम आहे ना ते बिंदास सांगा. नाही ना ग, मी असंच ते काय आपलं सहज आठवण आली तुझी राधिका म्हणून फोन केला. ठेवू का फोन? नंतर करते. हा नाही थांबा, त्याआधी मला तुम्हाला काही सांगायचंय. हा सांग बरं. आई तुम्हाला आठवण आली ना की तुम्ही मला बिनधास्त फोन करत जा. मी कामात आहे किंवा नाही याचा विचार तुम्ही अजिबात करायचा नाही. वाटलं फोन करायचा. हा करेन. ठेवू फोन? बरं ठीक आहे, नंतर करते फोन. चालेल. ठेवू? बाय. माया माया हा बोल ना श्रेयस. कुठे चालली सोडी घाईघाईने? ए बरं झालं भेटलास. मला सांग, आपल्या इथे संकल्प कोण आहे? कोण संकल्प? एक मिनिट, मीच तुला विचारते ना, कोण आहे संकल्प? हे बघ, समजा संकल्प असला तरी त्याचं काय? लेट मी टेल यू. अरे ते गुरुजी म्हणाले नाही का, आता संकल्पला सोडावं लागेल, तर कोणीच गेलं नाही, तर मीच इनिशिएटिव्ह घेतला. म्हटलं मी जाते आणि त्याला सोडते. माया माया हा हे बघ, गुरुजी जे म्हणाले ना ते या संदर्भात म्हणाले की म्हणजे आता पूजेला जो माणूस बसतो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आनंद सर, हा तर त्यांना मनातल्या मनात एक संकल्प करायचा असतो. त्याला गुरुजींच्या भाषेत असं म्हणतात संकल्प सोडणे. इज इट? तुझ्या मराठीचा एवढा प्रॉब्लेम असेल तर माझं कसं होणार? एक मिनिट, याचा तुझा काय होण्याचा काय संबंध आहे? म्हणजे नाही म्हणजे तुझ्या मराठीचा प्रॉब्लेम असेल तर तुझं कसं होणार या गावात मराठी? माझं मी बघेन ना श्रेयस. आणि एक मिनिट, माझा एवढाही प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त ते हार्ड वर्ड्स नाही कळत, पण बेसिक गोष्टी कळतात मला. ओके. अगं पण हार्ड काहीच नाही याच्यात. हे बघ, मी तुला समजावून सांगतो. म्हणजे संकल्प करणे, संकल्प सोडणे म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आता मी एक संकल्प करून आलोय की मला तुझ्याशी बोलायचंय. अच्छा ओके, मग बोल ना पटकन पटकन. मला बोलायचंय तुझ्याशी, पण तू समोर आलीस ना की मी विसरून जातो मला काय बोलायचंय ते. आणि मग जे नाही बोलायचंय ते मी बडबड करत बसतो आणि मग त्याने होतं सगळं कन्फ्युजन. नाही पण मला तर काहीच कळत नाही आता. एक्झॅक्टली हाच तर प्रॉब्लेम आहे. मग प्लीज तो सॉल्व्ह कर आणि बोल ना. पटकन नाही बोलू शकत, मला ते सगळं फ्रेम करायला लागतं, वाक्य वगैरे जुळवाजुळव करायला लागते. काय तू समोर आलीस ना माया की माझ्या मनाच्या तळाशी असे तरंग उठतात आणि मग ते तरंग माझ्या अख्ख्या शरीरभर पसरतात. बापरे. हो. आणि मग माझ्या मनात जे शब्द उमटतात ते शब्द माझ्या ओठांपर्यंत येतात पण मुखावाटे तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. आणि मग हे असं का होतं हे माझ्या मनात प्रश्न निर्माण होतात आणि त्याची उत्तर मला मिळत नाहीत की असं का होतंय. का मग हे सगळं परत बोलू? नाही 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 नको बोलूस तू. मला हे तरंग तवंग हे सगळं नाही कळत रे. मी काय म्हटलं, मला फक्त बेसिक मराठी कळतं. ओके, तू हे थोडं इझी लँग्वेज मध्ये बोलशील प्लीज? अगं माया, सोप्या भाषेतच बोलतोय. फक्त काय आहे की एखादा माणूस जेव्हा मनापासून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो समोरच्याला तेव्हा तो असं खूप पोएटिक बोलतो. आणि तेच तर मला कळत नाहीये. हाच प्रॉब्लेम आहे. हाच प्रॉब्लेम आहे की तुला काही कळत नाहीये आणि तुला का कळत नाहीये हे मला कळत नाहीये. कारण मला जे बोलायचे ते मी बोलत नाहीये आणि जे नाही बोलायचे ते वहिनी. काय? राधिका वहिनी. हा मग काय त्या जेनीकडे चालले आहेत. अरे मग? अगं मग ते तुला सगळं नंतर कळेल, थांब जरा. अरे वहिनी काय 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 झालं? हा झालं काहीच नाहीये. काही नाही म्हणजे काय? मग असं धावत का आलास? हा म्हणजे झालंय, बोलायचंय तुमच्याशी. हा काय बोलायचंय? येस, पानवलकर काका.
त्यांचं काय? अहो त्यांच्या डोक्यातनं ते इलेक्शनचं खूळ जातच नाहीये. आता म्हणायला लागलेत की आता प्रॉपर प्रचार करणार आणि निवडणूक लढवणार. बघा आता कसली निवडणूक? एक्झॅक्टली, कसली निवडणूक? मी विचारलं त्यांना तर ते काय मला सांगायला तयार नाहीयेत. मी काय म्हणतो, तुम्ही बोला ना त्यांच्याशी, तुम्हीच विचारा कसली निवडणूक, आणि हे इलेक्शनचं खूळ डोक्यातनं काढून टाका त्यांच्या. बरं ठीक आहे, मी हा एवढा एक मेसेज करते आणि बोलते त्यांच्याशी. हा ठीक आहे, तू जा तुझं काम कर. माया 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 कुठे